नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो. खरं तर शिक्षणामुळेच आपण घडत असतो आणि त्यामुळे याचं योग्य मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं असतं. आणि आजचा आपला विषयही त्यालाच अनुसरून आहे, कॉमर्स आणि मॅनेजमेंटमधील उत्तम करिअर. आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत उद्योजक सन्मित शहा. स्वागत आहे तुमच्या दोघांचं. नमस्कार. सन्मित शहा उद्योजक, मॅनेजमेंट तज्ज्ञ आहेत. गेल्या 18 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. 2000हून अधिक विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रात त्यांनी नोकरी दिली आहे. महाराष्ट्र राज्य गृहमंत्र्यांच्या हस्ते एज्युकेशन वॉरियर पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आला आहे. तसंच अनेक सामाजिक संस्थांतर्फे सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. 1 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करणं आणि प्रॅक्टिकल एज्युकेशन युनिव्हर्सिटी साकारणं हे त्यांचं स्वप्न आहे. नुकतंच प्रॅक्टिकल एज्युकेशन स्किल्समध्ये प्रसिद्ध अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे सर सुद्धा ब्रँड अँबॅसेडर म्हणून जॉईन झाले आहेत. आणि त्यांच्यासोबत त्यांची स्टुडंट देखील आहे संघमित्रा बोंडे. तर संघमित्रा बोंडे मूळची सासवडची असून सेकंड इयर प्रॅक्टिकल बीकॉमची विद्यार्थिनी आहे. ती सध्या निमोदी आणि को या ज्युनियर अकाउंटंट म्हणून काम करते. चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर सर, सगळ्यात पहिला प्रश्न की सध्या आपण बघतोय बेरोजगारी वाढलेली आहे, नो डाऊट. आणि त्याबरोबरच कंपन्यांकडे सुद्धा मॅनपॉवर नाही आहे. हे दोन्ही खूप कॉन्ट्रास्ट आहे. आणि ज्यांना एम्प्लॉयची गरज आहे त्यांना योग्य कॅन्डिडेट पण मिळत नाही आहेत. तर यावर तुमचं काय मत आहे? हर्षालीजी, आपण अशा समाज व्यवस्थेचा भाग आहोत की जिथं शिस्त, आरोग्य, स्वच्छता हे ऑप्शनल आहे. म्हणजे लक्षात घ्या, शिक्षणाचे ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत ह्या त्याच्यातूनच आलेल्या आहेत. म्हणजे आता जर आपण 100 जणांना प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला जर चांगलं आरोग्य ठेवायचं असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे का, तर 100 लोकांमधले 100 लोक मान्य करतील, पण त्यातले 10 ते 5% लोक ते करत असतात. अशा समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला आता शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. कारण बहुतांश वेळा सर्वजण, बहुतांश लोक जे सोयीचं आहे ते शिक्षण निवडतात गरजेच्या शिक्षणापेक्षा. म्हणजे माझ्या मित्रानं निवडलंय, माझ्या मित्राच्या मुलानं ते घेतलंय ॲडमिशन म्हणून आम्ही तिथे घेतोय, किंवा कुणीतरी आम्हाला आत्ते मामे भावांनी सांगितलंय, कुठल्या तरी वकील मावशी इंजिनियर मामाने सांगितलंय. आणि अशा सगळ्या पद्धतीतून सगळ्यात महत्त्वाची करिअर किंवा आपलं जे एज्युकेशन आहे, जे शिक्षण आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण अत्यंत निष्काळजीपणे हाताळतो. त्यामुळं गरजेचं शिक्षण घेण्यापेक्षा सोयीचं शिक्षण घेण्यामुळं आपण फक्त ग्रॅज्युएट होतो. आणि मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथं सांगायचं आहे की शिक्षण ही एक अशी व्यवस्था आहे की जिथं इंडस्ट्री असेल, त्याचे जे स्टेक होल्डर्स म्हणत, म्हणजे त्याच्याशी संलग्न जी लोक आहेत, म्हणजे विद्यार्थी असतील, पालक असतील, इंडस्ट्री असेल, आणि एक पूर्ण समाज व्यवस्था घडवण्याचं या शिक्षण पद्धतीमध्ये सामर्थ्य असतं. पण दुर्दैवानं हीच मिसिंग लिंक आहे. म्हणजे जे गरजेचे ते शिकवलं जात नाही. त्यामुळं एकीकडे माणसं आहेत पण नोकऱ्या नाहीत, आणि एकीकडे नोकऱ्या आहेत पण माणसं नाहीत. अशा एक व्हिशियस सर्कल किंवा एक विचित्र चित्र आपल्याला बघायला मिळतं. नक्कीच. आणि मग यामध्ये प्रॅक्टिकल एज्युकेशन नेमकं कशा प्रकारे योगदान करतं? प्रॅक्टिकल एज्युस्किल्स ह्या संकल्पनेची सुरुवातच हा जी काही अडचण आहे त्याच्यासाठी उत्तर देण्यासाठीच आम्ही हे प्रॅक्टिकल एज्युस्किल्स संस्था सुरू केली. याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना तेच शिकवतो जे इंडस्ट्रीमध्ये गरजेचं आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन करत असतानाच आजकाल आपल्याकडे BBA, BCom तसं बघायला गेलं तर इतकं करायला तुलनेनं इतकं सोपं आहे. म्हणजे तुम्ही सहजरित्या पास होऊ शकता. मग होतं काय, विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ अनप्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये जातो. कुठे कॅन्टीनमध्ये टाइमपास होईल, कुठे, म्हणजे वेळ भरपूर असल्यामुळं तो वेळ योग्य ठिकाणी लावणं पण गरजेचं आहे. मग प्रॅक्टिकल BCom, प्रॅक्टिकल BBA आणि प्रॅक्टिकल BBA IB या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन करत असतानाच स्वावलंबी म्हणूयात, प्रॅक्टिकल नॉलेज देऊन स्वावलंबी बनवून इंडस्ट्री रेडी केलं जातं शिकत असतानाच. हे आम्ही काम गेल्या 18 वर्षांपासून करतो. बरोबर सर, प्रॅक्टिकल BBA, IB, BBA, BCom हे नेमकं काय आहे आणि BCom BBA पेक्षा ते कशा पद्धतीने वेगळं ठरतं? आता प्रॅक्टिकल BBA IB, आता त्याचं नाव असं आहे BBA-IB, बॅचलर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इंटरनॅशनल बिझनेस. म्हणताच धाप लागते आपल्याला. आणि हे सगळं जर नॉर्मल कॉलेजमध्ये शिकायचं असेल तर ते तुम्हाला 4 भिंतींमध्ये बसून शिकायचं आहे. म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस हा 4 भिंतींमध्ये बसून शिकायचा विषय आहे का, हा प्रश्न पहिला आपल्याला पालकांना आणि विद्यार्थ्यांना विचारावा लागेल. मग ते कसं शिकलं पाहिजे? जर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन शिकायचं आहे, जर बिझनेस मॅनेजमेंट शिकायचं आहे, जर कॉमर्सचं शिक्षण घ्यायचं आहे, तर 2 ऑप्शन जर आपण देऊ केले की बाबा ते 4 भिंतींमध्ये अशा व्यक्तींकडून शिकायचे की ज्यांनी कधीच बिझनेस केलेला नाही आहे, किंवा प्रत्यक्ष व्यवहारात जाऊन व्यवहारात शिकून इंडस्ट्री रिलेव्हंट नॉलेज घेऊन अशा लोकांकडून नॉलेज घेतलं ज्यांनी
त्याच्यामधला अनुभव कमावलेला आहे, जे सध्या त्याच्यामध्ये कार्यरत आहेत, अशा एक्सपर्ट्सकडून नॉलेज घ्यायचं, तर नक्कीच ऑप्शन नंबर 2 निवडू, की 4 भिंतींमधल्या शिक्षणापेक्षा जर आपण प्रत्यक्ष व्यवहारातलं शिक्षण जर निवडलं तर त्याचा अर्थ प्रॅक्टिकल होतो. प्रॅक्टिकल म्हणजेच जे काही तुम्हाला ग्रॅज्युएशन BCom BBA किंवा BBA IB करायचं आहे ते तसंच चालू ठेवायचं आहे, पण त्याचबरोबर इंडस्ट्री एक्सपोजर तुम्हाला आमच्या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. नक्कीच सर. आणि तुम्ही प्रॅक्टिकल यावर जास्त जोर देताय, तर नेमकं प्रॅक्टिकल शिक्षण म्हणजे काय आणि मुळात प्रॅक्टिकल BBA IB BBA BCom यामध्ये नेमकं काय फरक आहे प्रॅक्टिकल आणि या नावाची वेगळी पदवी आहे का? हा प्रश्न चांगला आहे. या नावाची वेगळी पदवी नाही आहे, ह्याची पद्धती आहे, ही वेगळी पद्धत आहे, म्हणून ह्या पद्धतीचं नाव प्रॅक्टिकल BBA किंवा प्रॅक्टिकल BCom असं आहे. याच्यामध्ये BCom किंवा BBA ही पदवी पुणे विद्यापीठाचीच, आमचा कार्यक्षेत्र पुणे विद्यापीठाची संलग्न आहे म्हणून मी सांगतो, पुणे विद्यापीठाचीच BCom किंवा BBA पदवी दिली जाते. पण याचं वैशिष्ट्य असं की सगळ्यात महत्त्वाचं इथं तुम्हाला ट्रेनिंग सगळे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून दिलं जातं. दुसरी गोष्ट, दुसऱ्या वर्षांपासूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऑन द जॉब ट्रेनिंगवर पाठवलं जातं. म्हणजे सेकंड आणि थर्ड इयरमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये एक्सपोजर त्यांना दिलं जातं, तिथे ते काम करत असतात. म्हणजे सेकंड थर्ड इयरमध्ये विद्यार्थ्यांचं ऑफिस हेच त्यांचं कॉलेज असेल, याबरोबर दर विकेंडला त्यांचं कॉलेज होतं, मॉर्निंग क्लासेस होतात, पण भर दिला जातो तो प्रत्यक्ष व्यावहारिक किंवा प्रात्यक्षिक ज्ञानावर, जो त्यांच्या सेकंड इयरपासून सुरू होतो. मग त्याचा फायदा असा होतो, नॉर्मल BCom करणारा विद्यार्थी 3 वर्ष फक्त क्लासरूममध्ये BCom किंवा BBA करून बाहेर पडेल. प्रॅक्टिकल BCom किंवा BBA करणारा विद्यार्थी सेकंड इयरपासून ऑन द जॉब ट्रेनिंगला लागेल. सेकंड इयरपासूनच त्याच्याकडे एक्सपिरियन्स त्याला मिळायला सुरुवात होईल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष व्यवसायात उतरून आता त्याचं करिअर सुरू झालेलं आहे आणि हे सगळं करत असताना त्याच्याकडं ते एक्सपोजर पण येत राहील, त्याचं ग्रॅज्युएशन पण चालू राहिलं आहे. BCom BBA मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुलनेनं त्याचा अभ्यासक्रम सोपा असल्यामुळं विद्यार्थ्यांचा जो वेळ आहे तो योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेऊन जर आपण पुढे जर मार्गक्रमण केलं तर नक्की यश मिळतं. ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे प्रॅक्टिकल BCom आणि BBA आहे. नक्कीच सर. तर सर जसं हे मार्गदर्शन करतायत त्यासाठी प्रेक्षकांना एक चांगली हे आहे की कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच यांचा वेबिनार सुरू होणार आहे. वेबिनारची लिंकसाठी तुम्हाला या QR कोड जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो तुम्हाला स्कॅन करायचा आणि त्याबरोबरच तुम्हाला एका क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय 9637223232 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि या वेबिनारमध्ये पूर्ण मार्गदर्शन घ्या सरांकडून. तर सर, प्रॅक्टिकल BBA IB आणि BBA BComची नेमकी वैशिष्ट्य कोणती आहेत? त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं तर BBA IB बॅचलर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इंटरनॅशनल बिझनेस. आज परिस्थिती अशी आहे की आपण पाहतो इंटरनॅशनल बिझनेस, इम्पोर्ट एक्सपोर्ट. आता भारतामधून इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रचंड मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम चालतं, पण दुर्दैवानं अशी कोणतीही शिक्षण पद्धती अस्तित्वात नाही आहे जी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये लागणारी जी मॅनपॉवर आहे ती मॅनपॉवर तयार करण्यासाठी त्यांना काय काम करावं लागतं याचं प्रशिक्षण दिलं जाईल. BBA IB सुद्धा 4 भिंतीत शिकवलं गेल्यामुळं त्याला पण अनेक लिमिटेशन्स आहेत. मग प्रॅक्टिकल BBA IB काय करतं तर फर्स्ट इयर विद्यार्थ्यांना हा कोर्स पण डिझाईन अशा व्यक्तींनी केलेला आहे जे प्रत्यक्षात इंटरनॅशनल बिझनेस इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडून हा कोर्स आम्ही डिझाईन आपण करून घेतलेला आहे. फर्स्ट इयरला हे सगळं ट्रेनिंग दिलं जातं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं म्हणजे सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं. सेकंड आणि थर्ड इयरमध्ये जिथं इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम चालतं किंवा ज्या बँकांमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचे ट्रान्झॅक्शन्स होतात अशा ठिकाणी हे विद्यार्थी प्रत्यक्ष काम करत असणार आहेत, जो त्यांच्या शिक्षणाचा अविभाज्य घटक असणार आहे. म्हणजे BBA IB इंटरनॅशनल बिझनेस शिकायचं तर मग तुम्ही ॲक्च्युअली इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये उतरताय आणि ते नॉलेज घेताय. BBAचं पण तसंच आहे. BBAचे आपण ह्युमन रिसोर्स असेल, मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, या सगळ्याचं नॉलेज पहिल्या वर्षी वर्गामध्ये दिलं. सेकंड आणि थर्ड इयरला प्रत्यक्ष या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये हे विद्यार्थी कार्यरत असतात. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे BCom असो, BComचं पण सेम असं आहे. ज्यांना विद्यार्थ्यांना कॉमर्स, फायनान्स आणि अकाउंट्समध्ये पुढे करिअर करायचं आहे त्यांना फर्स्ट इयरला ट्रेनिंग दिलं जातं कॉलेजमध्ये. सेकंड थर्ड इयरला कॉलेज ट्रेनिंग चालू आहे, पण ते अगदी सकाळी लवकर असतं किंवा विकेंडला असतं. पूर्ण वेळ त्यांचा जो बहुतांश जो वेळ आहे तो एखाद्या चार्टर्ड अकाउंटन्सी फर्ममध्ये किंवा एखाद्या SME छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये ते मुलं अकाउंटंट म्हणून काम करतात. म्हणजे BBA IB BBA आणि BCom प्रत्यक्ष अनुभव त्यांना सेकंड इयरपासून दिला जातो. याचा फायदा असा होतो, तीच विद्यापीठाची डिग्री जी त्यांना नॉर्मल BCom BBA करून मिळणार आहे ती मिळणार आहे. दुसरं, 2 वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांकडे असतो BCom किंवा BBA BBA IB होईपर्यंतच. तिसरं, या 2 वर्षामध्ये ते जे काम करतात तिथे त्यांना विद्यावेतन मिळतं. ते विद्यावेतन किमान 8 ते 17 हजार रुपयांपर्यंत असतं. म्हणजे एकत्रितरित्या मुलांना
जवळपास 2 ते 3 लाख रुपये त्यांनी कमावलेले असतात. पैसे हा भाग गौण आहे, पण एक कर्तृत्व करण्याची संधी, 2 पैसे कमवायला म्हणजे काय शिकत शिकत सगळ्यात महत्वाचं शिकत आणि 2 पैसे कमवायला काय मेहनत करावी लागते. म्हणजे अनुभवाकडून विकत घेता येत नाही, तो स्वतः कमवावा लागतो. ते विद्यार्थी हा अनुभव कमावतात. पैसा हा भाग गौण आहे. हे सगळं पॅकेजच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल बीकॉम किंवा बीबीएच्या माध्यमातून दिलं जातं. ह्या 3-4 गोष्टी मिळाल्या. मग आता पुढे बीकॉम झालं, मग बीकॉम किंवा बीबीए झालं प्रॅक्टिकल बीकॉम बीबीए मधून, तर हे विद्यार्थी फ्रेशर्स नाही आहेत. आता त्यांच्याकडे 2 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये किमान 25 ते 45 हजाराची नोकरी त्यांच्यासाठी रेडी आहे. परत नोकरी किंवा व्यवसाय हा विद्यार्थ्यांनी चूज करायचा, पण स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं करिअर काय करावं ह्यासाठी जी निर्णय क्षमता असते ती कुठलंही पुस्तक वाचून येत नाही. ती फक्त अनुभवातून येते आणि प्रॅक्टिकल एज्युस्किल्स विद्यार्थी अशा पद्धतीनं घडवतात की त्यांचे निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. नक्की सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता नॉर्मल बीकॉम आणि बीबीए जेव्हा करतात तेव्हा त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागते आणि प्रॅक्टिकलमध्ये त्यांना शिक्षण घेतच त्यांचं इन्कम पण सुरू होतं आणि प्लस एक्सपिरियन्स पण काउंट होत जातो. पण त्याचबरोबर रेग्युलर बीबीए आणि एमबीएच्या तुलनेमध्ये याचा वेगळा असा काय फायदा आहे? याचं संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर दिलं जातं. ओके. म्हणजे इथल्या ज्या पुस्तक वाचण्यापेक्षा कारण यांचं कामच आजकाल पाहता, आता तुम्ही पण स्वतः समोर लॅपटॉप घेऊन बसले, आपण सगळं काम आपलं कम्प्युटराइज झालेलं आहे. तर हे सगळं ट्रेनिंग त्यांना लॅपटॉपवर दिलं जातं, ज्याच्या माध्यमातून LMS थ्रू त्यांना सगळं आमचे जे काही नोट्स असतील, जो आमचा अभ्यासक्रम आहे, स्टडी मटेरियल आहे, ते सगळं त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लॅपटॉपच्या माध्यमातून दिलं जातं. त्याचबरोबर 2nd-3rd इयरला जे ऑन द जॉब ट्रेनिंग विद्यार्थी करतात ते अशाच कंपनीमध्ये करतात. आता नॉर्मल बीकॉम आणि ह्या कंपॅरिझन करायचं झालं तर नॉर्मलमध्ये फक्त 3 वर्ष वर्गात म्हणजे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं सांगायचं आहे की या अशा प्रकारच्या नॉर्मल कोर्सेसमधून मी असं म्हणेन की ठरवून बेरोजगार बनवली जातात मुलं. अनेक न्यूजपेपरमध्ये वगैरे आपण बातम्या वाचतो की 3,500 जागांसाठी लाखो ॲप्लिकेशन्स आले, ज्याच्यामध्ये 4-5 आणि शिपायाच्या जागा 68 शिपायांच्या जागा होत्या. एक न्यूज होती आणि त्याच्यासाठी जवळपास 78,000 ॲप्लिकेशन्स आले ग्रॅज्युएट्सचे, ज्याच्यामध्ये जवळपास 300 ते 350 PhD होल्डर्स पण होते. मग हे जे चित्र आहे ते चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांना एज्युकेशन सुरू असतानाच त्यांना असं ट्रेनिंग दिलं पाहिजे जे त्यांना आत्मनिर्भर बनवत आहे आणि प्रॅक्टिकल बीकॉम बीबीए या माध्यमातून ते विद्यार्थी घडवत आहे. फक्त वर्गात बसायचं की प्रत्यक्ष व्यवसायात उतरायचं हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घेतला तर त्यांना योग्य ते दिशा आयुष्यभरासाठी मिळायला प्रॅक्टिकल एज्युस्किल्सच्या माध्यमातून मदत होणार आहे. नक्कीच सर. तर हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच वेबिनार सुरू होणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर जो QR कोड दिसतोय तो स्कॅन करून तुम्ही हे वेबिनार अटेंड करू शकता. आणि सर आता तुमच्या स्टुडंटशी पण आपण बोलूया की सगळ्यात महत्त्वाचं संघमित्रा, एकूणच तुझा प्रॅक्टिकल बीकॉमचा अनुभव कसा होता? कारण का आमच्या प्रेक्षकांमध्ये बरेच जण असतील ज्यांना जे आतुरतेने याची वाट पाहत असतील की तू यावर काय बोलतेस? खूप छान होता माझा अनुभव. पुढे मला CA करायचं, तर फर्स्ट इयरमध्ये मला त्याचं नॉलेज तर मिळालंच, पण 2nd इयरमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंगमुळे मला नक्की CA पुढे काय करतात किंवा CAसाठी मला पुढे काय करावं लागेल ह्याचं एक छान ट्रेनिंग आणि अनुभव पण मिळतो. नक्की संघमित्रा. सर, इंटर्नशिप किंवा BBA बीकॉम नंतर हमखास नोकरी आहे हे खरं आहे का? आणि जर हे असं असेल तर नेमकं हे शक्य कसं होतं? बरेच जण विचारतात की जॉब गॅरंटी आहे का? कारण आपल्याकडे मी मगाशी म्हटलं तसं समाज व्यवस्था अशी आहे की गॅरंटी आहे हे आधी सांगावं लागतं. मला इथं आपल्या प्रेक्षकांना असं सांगायचं की गॅरंटी हा शब्दसुद्धा आपण जे काम करतो त्यासमोर तोकडा आहे. कारण ऑन द जॉब ट्रेनिंग हा आपल्या उपक्रमाचा, आपल्या एज्युकेशनचा म्हणजे प्रॅक्टिकल बीकॉम बीबीएचा अविभाज्य घटक आहे. गॅरंटी कधी असते किंवा खात्री कधी असते? कोर्स संपल्यानंतर ना. इथे कोर्समध्येच 2 वर्षाचा जॉब देऊ केलाय. त्यामुळे विद्यार्थी निवडताना पण आम्ही काळजीपूर्णपणे घेतो की ज्यांना खरंच करिअर करायचं आहे, ज्यांना खरंच आयुष्यात काहीतरी चांगली सुरुवात करायची आहे. पैसा हा भाग गौण आहे, पण नॉलेज किंवा अनुभव कमवून पुढे जर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर प्रॅक्टिकल बीकॉम बीबीए हा राजमार्ग आहे. हे शक्य कसं होतं? इंडस्ट्रीमध्ये आज लाखोंच्या संख्येनं जागा रिकाम्या आहेत. कारण कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं आणि प्रत्यक्ष व्यवहारात जे पाहिजे याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. म्हणजे अगदी साधं सांगायचं झालं तर बेसिक चेक सुद्धा लिहिता येत नाही MCOM झालेल्या विद्यार्थ्यांना, माझं असं ठाम मत आहे. प्रॅक्टिकल बीकॉम बीबीएमध्ये मी डॉक्युमेंट्स काही दाखवायला आणलेत. अगदी तर चेक कसा लिहायचा इथपासून, हे अगदी सुरुवातीचं मी डॉक्युमेंट्स काही दाखवतोय. अगदी चेक कसा लिहायचा, कोटेशन्स काय असतात, व्हाउचर्स, इथपासून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. ते
त्यांना मग त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स असेल, बँकिंग असेल, कॉस्टिंग असेल, कॉमर्समधलं सांगतोय, GST रिटर्न्स कसे भरायचे असतात. माझे सेकंड इयर बीकॉमचे प्रॅक्टिकल बीकॉमचे विद्यार्थी GST रिटर्न्स भरतात त्यांच्या ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये, जे M.Com झालेल्या विद्यार्थ्याला पण नॉर्मल ह्याच्यामधून येत नाही. बरं, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स आहे का? नाही, प्रॅक्टिकल आहे. तुम्ही जर ते योग्य वेळी शिकवलं तर ते विद्यार्थ्यांना नक्की येतं. तेच काम आम्ही करतोय. BBA किंवा BBA IBचं पण असंच आहे. ह्युमन रिसोर्स असेल किंवा मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, याचं फक्त पुस्तक वाचून कुठंतरी पेपरवर आन्सर शीट्समध्ये मार्क मिळवण्यापेक्षा ते जर प्रत्यक्ष कामामध्ये तुम्ही ते वापरू लागलात तर त्याचं तुम्हाला नॉलेज येईल आणि तेच तुमचं पुढचं करिअर घडवायला तुम्हाला मदत करणार आहे. या फंडावर हे सगळं आधारित आहे. नक्कीच. आणि ही एक चांगली संधी आहे आता नुकतेच 12वी झाल्यानंतर किंवा ज्यांना कॉमर्समध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी हा उत्कृष्ट पर्याय म्हणायला काहीच हरकत नाही. 12वी पास, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. बऱ्याच सायन्सच्या विद्यार्थ्यांचा अट्टहास असतो की आम्हाला इंजिनिअरिंग आणि मेडिकललाच जायचंय, पण फक्त 7 ते 8% विद्यार्थी चांगल्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात. मग उर्वरित मिळेल तिकडे जाण्यापेक्षा आपण चांगलं क्षेत्र असं निवडूयात की जे आपल्याला हवं तिकडे नेईल. बरोबर, नक्कीच. तर सन्मित शहा सरांसोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कॉमर्स आणि मॅनेजमेंटमधील उत्तम करिअर यावर आपण सन्मित शहा यांच्यासोबत चर्चा करत होतो. पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. मात्र पुन्हा एकदा आठवण करून देते, कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच यांचा वेबिनार सुरू होणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर जो QR कोड दिसतोय तो स्कॅन करा, त्याद्वारे तुम्हाला एक लिंक येईल आणि ती लिंक तुम्हाला मदत करेल ते वेबिनार अटेंड करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांचे ॲडमिशनसुद्धा सुरू झालेले आहेत पुणे आणि बारामती या ठिकाणसाठी, तर तुम्ही ते पण ॲडमिशन घेऊ शकता आणि आता कार्यक्रम संपल्या लगेचच तुम्ही जॉईन होऊ शकता. तर सर, आता सगळ्यात महत्त्वाचं, दुबईमधील गुल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम या संस्थेशी आपण संलग्न आहात, तर नेमकं याबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? दुबई स्थित मराठी व्यावसायिकांनी मिळून एक आपल्याकडे पुण्यामध्ये आमच्याकडे MCCI म्हणून एक संस्था आहे, NGO आहे. तशीच गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम GmbF म्हणून एक संस्था आहे दुबईमध्ये. अनेक मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी ही संस्था सुरू केलेली आहे. आपण प्रॅक्टिकल एज्युस्किल्स ही त्या संस्थेची सभासद पण आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की प्रॅक्टिकल एज्युस्किल्सचे अनेक विद्यार्थी आज दुबई आणि गल्फ कंट्रीजमध्ये स्वतःचं करिअर घडवत आहेत. अगदी म्हणजे एक विद्यार्थी जेव्हा असं काहीतरी चांगलं करिअर करतो त्याच्या पुढच्या पिढ्यांमध्ये तो बदल बघायला मिळतो. पुढच्या पिढ्या सुधारतात. प्रॅक्टिकल एज्युस्किल्समधून विद्यार्थी GmbFच्या माध्यमातून परदेशात सुद्धा नोकरीला कार्यरत होऊ शकतात. हे मला इथं आवर्जून आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे. नक्कीच. संघमित्रा, आता 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तुझा आमच्या प्रेक्षकांना काय मेसेज असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर त्यांनी प्रॅक्टिकल BComला ॲडमिशन घेतलं तर त्यांना त्यांचे नेमके कसे फायदे होतील हे पण सांग. जसं मी जर साधं BCom केलं असतं तर कदाचित मलाही प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं नसतं. बरोबर. जर तुम्हाला ही प्रॅक्टिकल नॉलेज, सेल्फ डेव्हलपमेंट आणि जसं बिझनेस वर्ल्डमध्ये, खऱ्या बिझनेस वर्ल्डमध्ये ज्या गोष्टी चालतात, GST रिटर्नपासून ऑडिटपर्यंत, जर तुम्हाला त्याही गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल, त्या शिकायच्या असतील ग्रॅज्युएशनच्या अगोदर, तर तुम्ही या इन्स्टिट्यूटचा नक्की भाग व्हा. बरोबर. तर सर, अगदी शेवटचा प्रश्न, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुमचा काय मेसेज असेल थोडक्यात सांगा. माझा प्रश्न आहे, मेसेज प्रश्नाच्या स्वरूपात आहे. सोयीचं शिक्षण घ्यायचंय म्हणजे तुम्हाला जे सोयीचं शिक्षण वाटतंय ते घ्यायचंय का योग्य शिक्षण घ्यायचंय, गरजेचं शिक्षण घ्यायचंय, हा विषय तुम्ही ठरवायचा आहे. BCom आणि BBA करायचं असेल तर ते 4 भिंतींमधलं करायचंय का प्रत्यक्ष व्यवसायामध्ये उतरून करायचंय. तुमचा एक निर्णय, योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय तुमचं पुढचं आयुष्य एका योग्य मार्गावर घेऊन जायला तुम्हाला मदत करेल. त्यामुळं आपण वेबिनारमध्ये ज्या शंका असतील त्याच्यासाठी भेटूयात. ॲडमिशन सुरू झालेल्या आहेत, लिमिटेड सीट्स असल्यामुळं ज्यांना कुणाला ह्या उपक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे, जरी 12वीचा रिझल्ट लागायला अजून वेळ असणार आहे तरी आम्ही त्यांची फाउंडेशन बॅच सुरू करतोय. कारण शिक्षण ही अशी गोष्ट आहे की जी रोज शेवटच्या श्वासापर्यंत आपण शिकत राहायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तर चांगल्या काहीतरी गोष्टी आपण आत्ता पण सुरू करणार आहोत. ज्यांना ह्या उपक्रमामध्ये प्रॅक्टिकल BCom, BBA आणि BBA IBमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी वेबिनारमध्ये आपण परत सविस्तर चर्चा करणार आहोत. नक्की सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर कॉमर्स आणि मॅनेजमेंटमधील उत्तम करिअर या विषयावर आपण सन्मित शहा सरांसोबत उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतलेलं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते की आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच यांचं वेबिनार चालू होतं आहे. QR कोड जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय
तो QR कोड स्कॅन करून तुम्ही त्याद्वारे तुम्हाला जी लिंक येईल त्यावरून तुम्ही हे वेबिनार अटेंड करू शकता. लिमिटेड सीट्स आहेत, ॲडमिशन्स चालू झालेले आहेत. लवकरात लवकर QR कोड स्कॅन करा, यामध्ये ॲडमिशन्स घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं BCom BBA ॲडव्हान्स लेवलला आपण केल्यानंतर फायदे काय होतात हे सरांनी सांगितलेलंच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या जगात प्रॅक्टिकल नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला शिकत शिकत प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं, यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही. तुम्ही आता लगेचच ॲडमिशन्स घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यानंतर तुम्हाला जॉबचं टेन्शन पण नाही आहे. नॉर्मली आपण BCom BBA करतो त्यानंतर पुन्हा आपल्याला झिरोपासून स्टार्ट करावं लागतं, पण यामध्ये तसं नाही आहे. तुम्ही शिकत शिकत सुद्धा तुमचं इन्कम चालू राहतं. तर यामध्ये नक्की लवकरात लवकर ॲडमिशन्स घ्या. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे